सर्वांना चांगलं समजणं सोडून द्या, कारण काही नमुने बाहेरून दिसतात तसे आतून नसतात. ज्या व्यक्तींसाठी संघर्ष करायचा तोच जेव्हा साथ सोडतो त्यावेळी सोसलेल्या घावांची किंमत काहीच उरत नसते व तेच घाव अजून मनात खोलवर जातात. दोन पायांकडून देखील शिकण्यासारखे असते. एकालाही पुढे गेल्याचा गर्व नसतो की मागे राहिल्याचं दुःख. दुसऱ्याकडे बोट करण्याअगोदर चांगला विचार करा की चार बोटं आपलं कर्तृत्व सिद्ध करत असतात. अंतर ठेवून वागू लागलेल्या माणसांकडे त्यांच्या वागण्याची तक्रार करायची नसते. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील. कुणालाही बदलवण्याचा खटाटोप आपण करू नये. अगदीच असह्य झालं तर अलिप्त राहावं आणि अशा वेळी उपदेशक मात्र कधीही होऊ नये. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. नैतिकतेचे खरे पैलू तेच आहेत जे आपल्याला दुसऱ्यांच्या भावना आणि हक्कांचा आदर करण्यास प्रवृत्त करतात. माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही, पण कधी परिस्थिती त्याला चुकीचे वागायला भाग पाडते. वेळ चांगली असो वा वाईट असो, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. तीच ओळख तुमचं भविष्य ठरवत असते. मनात चांगुलपणा, विचारात सकारात्मकता आणि कृतीत सातत्य ठेवल्याने आयुष्य यशस्वी होते. कधीकधी शांतच राहणे खूप गरजेचे असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जीवन प्रवास हा कधीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो. कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने. कातड्याचा रंग कोणताही असू दे, आतड्याचा रंग मात्र माणुसकीचा असला पाहिजे. मोठेपणा दाखवून काही नाही भेटत. माणसं कमवायला माणुसकी लागते. माणुसकीचे दर्शन घडवा. वातावरणामध्ये बदल झाला तर तब्येत खराब होते, पण माणसांमध्ये बदल झाला तर पूर्ण आयुष्य खराब होते. माणसाला माणसापासून दोन गोष्टी बाजूला करतात, एक त्याची जीभ आणि दुसरी पैसा. ज्या व्यक्तीला आपण मिळवू शकत नाही अशा व्यक्तीला पाहून आनंदी होणे हे देखील प्रेम आहे. लक्षात ठेवा, निरोगी राहणं म्हणजे फक्त व्यायाम करणं आणि योग्य खाणं एवढंच नसतं. निरोगी राहणं म्हणजे चांगल्या माणसांच्या सहवासात राहणं, प्रेरणादायी सवयी लावणं, अनावश्यक गोष्टींचा त्याग करणं, कृतज्ञता स्वीकारणं आणि स्वतःची प्रगती कायम ठेवणं. दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील. नुसतं आपलं म्हणून चालत नाही. आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. नारळाचे कवच तोडल्याशिवाय पाण्याचा आणि अडथळ्यांशिवाय यशाचा आस्वाद शक्य नाही. प्रत्येकालाच आपण आवडत असतो असे कधी होत नसते. ज्याला आपण फायद्याचे ठरतो तो आपल्याला चांगला समजत असतो आणि ज्याला आपली अडचण होत असते त्याच्यासाठी आपण वाईट ठरत असतो. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडायचं नसतं. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की. जितकी घाण जवळ बाळगाल तितके नाकारले जाल. मग ती घाण बाहेर शरीराला लागलेली असो किंवा आत मनाला लागलेली असो. स्टॅच्यू खेळता खेळता कळलंच नाही की माणसं
कधी दगडाची झाली. कदाचित सेल्फी हे या गोष्टीचं प्रतीक आहे. आपण आयुष्यात इतके एकटे झालोय की फोटो काढायला सुद्धा आपल्याला कोणाची गरज लागत नाही. प्रसंग आणि विषय कोणताही असू द्या, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, शब्द कधी विसरत नाहीत. हसणे फार सुंदर आहे. दुसऱ्याला हसवणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे. मात्र दुसऱ्यावर हसणे निंदनीय आहे. स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे. मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे. जीवनात हसणे रडणे अटळ आहे. फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे.